धनगर आरक्षणासाठी युवकाचे बीएसएनएलच्या टावरवर चढून आंदोलन। धनगर आरक्षण संदर्भात पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेलगाव देशमुख येथे युवक टावरवर चढून आंदोलन करीत आहे। महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा अतिशय गरीब असून मेंढपाळ हा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे। घटनेनुसार धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात आले आहे, मात्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकशाही मार्गाने व शांततेने गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने, निवेदन व मागणी करण्यात येत आहे, तरी सरकार गंभीरतेने घेत नसून धनगर आरक्षणाकडे आहे। त्यामुळे धनगर समाज बांधवांची मुले विविध योजनेपासून वंचित राहत असून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विजय गायके, दीपक बराडे, योगेश गणेश माऊली हे आपले 6 बांधव पंढरपूर येथे उपोषण करीत आहेत। या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 15 सप्टेंबरला मेहकर तालुका व बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाज गजानन बोरकर हे शेलगाव देशमुख येथील बीएसएनएलच्या टावरवर चढून आंदोलनास पाठिंबा देत आहेत। गजानन माधव बोरकर, राहणार सारंगपूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा हे मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील मोबाईलवर टावरवर चढून धनगर आरक्षण एसटी अंमलबजावणी संदर्भात टावरवर चढलेले आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या आहे त्या पंढरपूर येथे दीपक बोराडे सर यांच्यासह ते 5 समाज बांधव उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्या, कारण त्यांचा आजचा 7वा दिवस आहे उपोषणाचा। प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे। ही गजानन बोरकर यांची प्रमुख एक मागणी आहे। घटनेमध्ये धनगर समाजाला पहिलेच एसटी मध्ये आरक्षण आहे, परंतु हे शासन त्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही। तरी शासनाने तात्काळ एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी। या 2 मागण्या घेऊन गजानन भाऊ हे टावरवर रात्री 1 वाजतापासून चढलेले आहे। तरी शासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती आहे। उद्या जर धनगर समाज खूप आक्रमक जर झाला तर शासनाच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हालचाली करून आमच्या मागण्या मान्य कराव्या ही शासनाला विनंती।